चीज बॉल करणार आहोत. त्यासाठी मी हा एक बटाटा घेतला आहे. मी हाताने हा स्मॅश करून घेते. तुम्ही खिसणीवरही स्मॅश करू शकता. स्मॅश करून झाला आहे. मी इथे एक छोटी वाटी मैदा घेतला आहे. त्याच वाटीने बेसन पीठ घेतले आहे. हे 2 चीज क्यूब घेतलेले आहेत. एक कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे. ह्यामध्ये ओवा, तीळ आहेत आणि ही मिरची पावडर आहे आणि हे मीठ घेतले आहे चवीनुसार. मी हे चीज खिसून घेतले आहे. त्यामध्ये मी हा मैदा घेतला आहे तो घालून घेते. मिरची पावडर, बेसन पीठ, हे कॉर्नफ्लॉवर, ओवा आणि तीळ, चवीनुसार मीठ, कोथिंबीर ऑप्शनल आहे. तुम्हाला हवी असल्यास टाकू शकतात, नाही टाकली तरी चालेल. तर मी सर्व साहित्य मिक्स करून घेते. ह्यामध्ये पाणी टाकायची आवश्यकता नाही. वाटल्यास लागला तर टाकू शकतो, नाही तर नाही. आपलं हे बटाट्यालाच पाणी सुटतो, त्याच्यामध्येच हे सर्व मळलं जाईल. आपल्या पाण्याची आवश्यकता लागली नाही. हे पाहू शकता तुम्ही. आपलं छानपैकी असं हे पीठ मळून झालं आहे. छोटे छोटे बॉल करून घेते. तुम्हाला हवे त्या आकारात तुम्ही करू शकता. बाकीचेही करून घेते मी बाकीचे करून घेते. आपले सर्व रोल करून झाले आहेत. गरम करत ठेवले आहे. तेल गरम झालं आहे का थोडंसं टाकून बघूया पीठ. तेल आपलं गरम झाले आहे. आता त्याला मी बारीक आच करून घेते त्याची. आपल्याला मंद आचेवरतीच तळून घ्यायचे आहेत, त्यामुळे ते आतपर्यंत शिजले जातील. जेवढे राहतील तेवढे टाकून घेऊया. थोड्या वेळ असेच ठेवू. त्यानंतर त्याला फिरवू. आपण त्याला पलटून घेऊया अलगद असे. हे पहा किती छानपैकी फुगले आहेत. फ्राय करून झाले आहेत. आता ते मी काढून घेते तेलातून. दुसरेही मी तळून घेत आहे. तुम्हाला एक तोडून दाखवते किती खुसखुशीत झाला आहे.